दुसरी प्रतिमा या ठिकाणी लागली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, की ज्यांना शाळेच्या उंबऱ्याच्या बाहेर बसून शिकावं लागत होतं, पण तरी सुद्धा त्यांनी मॅट्रिक पूर्ण करावे, अमेरिकेमध्ये जावे, अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी शिक्षण घ्यावं, त्यांनी पुन्हा एकदा भारतात परतावं, भारतामध्ये इथल्या समाजाचं नेतृत्व करावं, समाजाला न्याय मिळवून द्यावा, इथल्या दीनदलित दुबळ्यांना एकत्रित करावं, संघटित करावं आणि त्यांच्या अन्यायाच्या विरोधामध्ये एक लढा उभा करावा, त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करावं, भारतीय संविधान या देशामध्ये निर्माण करावं. आणि त्याच कोलंबिया विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण झाले, म्हणून शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी कोण याची जेव्हा संशोधकाच्या दृष्टिकोनातून अभ्यासाची वाटचाल पुढे आली, तेव्हा त्याच शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पुढे यावं आणि त्याच कोलंबिया विद्यापीठाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं करावं आणि खाली लिहावं, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक म्हणून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गणलं गेलं. मला वाटतं की मोठं होता आलं पाहिजे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं. रीडिंग इज अ स्ट्रॉंग वेपन ऑफ रिव्हॉल्युशन. वाचन हे सर्वात मोठ्या क्रांतीचं हत्यार आहे. यू आर ऑन अ स्क्रिप्टर ऑफ युअर लाईफ. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात मध्ये देखील सांगितलं. आणि या देशाला ज्यांनी भारतीय संविधान दिलं, समता, स्वतंत्रता, बंधुत्वता निर्माण